नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. लोककल्याण प्रतिष्ठानकडनं 25 वर्ष विविध सामाजिक उपक्रम सुरू असून मोफत दिनदर्शिका वाटप त्यातीलच एक उपक्रम आहे. मावळत्या वर्षात आपण काय केले, काय मिळाले आपल्याला, काय राहून गेले आपणाकडून, आगामी नववर्षात आपला संकल्प काय असणार आहे हे नियोजन करण्याची हीच वेळ असल्याचे प्रतिपादन राजाभाऊ होल्ले यांनी तुकाई दर्शन येथे बोलताना केले. तुकाई दर्शन फुरसुंगी येथे स्वामी समर्थ मंदिरात लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं लोककल्याण दिनदर्शिका अनावरण लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होल्ले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव इंद्रपाल हत्तरसंघ, कोषाध्यक्ष पांडुरंग शेंडे, सहकोषाध्यक्ष तुकाराम घोडके, कार्यकारिणी सदस्य अभिषेक गायकवाड, लोककल्याण पतसंस्थेचे संचालक संपत पोटे, मच्छिंद्र पिसे तसेच प्रवीण होले, मोरेश्वर कुलकर्णी, शादाब मुलानी, भूषण चव्हाण, हनुमंत चव्हाण, आनंद पाचांगणे, ओम गाडगे यांच्यासह मोठ्या संख्येनं स्त्री पुरुष नागरिक उपस्थित होते. पाहूया हा वृत्तांत. गेली 25 वर्ष झाले लोक कल्याण प्रतिष्ठान हा कार्यक्रम अव्याहतपणे राबवत असते. 2024 हे मावळते वर्ष. या वर्षामध्ये आपल्याला काय मिळाले, काय नाही मिळाले, आपण काय कमवले आणि 2025 वर्षामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण काय मिळवणार, आपला संकल्प काय असणार, हा संकल्प आपण स्वामीच्या चरणी घेऊन या येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत. लोक कल्याण प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. हा या सत्यशोधीचा आणि येणाऱ्या नवीन वर्षातला हा दिनदर्शिका वाटप हा त्याचा एक भाग आहे. मी स्वामी चरणी प्रार्थना करतो की आमच्या लोक कल्याण प्रतिष्ठानला सामाजिक कार्याचं अधिकाधिक बळ मिळो, ही आम्हाला शक्ती मिळो, ही स्वामी चरणी प्रार्थना.